सिंह राशीवर शनीची दृष्टी पडली की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. शनी म्हणजे संकट, विलंब, अडथळे आणि परीक्षा असे आपण नेहमी ऐकतो. पण ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह फक्त त्रास देण्यासाठी नसतो, तो आपल्याला घडवण्यासाठी येतो. सिंह राशी ही अग्नितत्वाची सूर्याच्या अधिपत्याखाली असलेली राजस राशी आहे. आत्मविश्वास, नेतृत्व, मान-सन्मान आणि प्रतिष्ठा ही सिंह राशीची ओळख आहे. पण जेव्हा शनीची दृष्टी या राशीवर पडते तेव्हा हा राजस स्वभाव एका कठोर परीक्षेतून जातो. प्रश्न असा आहे की हे नुकसान आहे की राजयोगाची सुरुवात. सध्या शनीचा प्रभाव सिंह राशीच्या कर्मस्थान, धनस्थान किंवा संबंध स्थानावर पडत असेल तर जीवनात काही बदल नक्की जाणवतात. सर्वात आधी बोलूया करिअर आणि नोकरीबद्दल. शनी हा कर्माचा ग्रह आहे. तो आळशीपणा सहन करत नाही. जर सिंह राशीच्या व्यक्तीने मागील काही वर्षात मेहनत टाळली असेल, जबाबदारी झटकली असेल किंवा अहंकारामुळे लोकांना दुखावले असेल तर शनी त्याचे फळ दाखवतो. अचानक कामात अडथळे येणे, वरिष्ठांशी मतभेद, प्रमोशन थांबणे किंवा व्यवसायात मंदी जाणवणे हे सर्व शक्य आहे. पण इथेच गुपित दडला आहे. जो सिंह राशीचा व्यक्ती शांतपणे, प्रामाणिकपणे आणि सातत्याने काम करतो त्याच्यासाठी शनी राजयोग निर्माण करतो. कारण शनी दीर्घकालीन स्थैर्य देतो. तो झटपट यश देत नाही, पण जे देतो ते टिकाऊ असते. आता पैशांच्या बाबतीत पाहूया. शनीची दृष्टी असताना अचानक मोठा पैसा मिळण्याऐवजी हळूहळू वाढ दिसते. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. सिंह राशीचा स्वभाव थोडा शाही असल्याने खर्च जास्त होऊ शकतो. पण शनी शिकवतो बचत, शिस्त आणि नियोजन. जर तुम्ही या काळात गुंतवणूक शहाणपणाने केली, कर्ज टाळले आणि अनावश्यक दिखावा कमी केला तर पुढील 2 ते 2.5 वर्षात आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. अनेक वेळा शनी आधी थोडी तंगी दाखवतो आणि नंतर मोठा आर्थिक पाया तयार करतो. प्रेम आणि नातेसंबंधाबाबत शनीची दृष्टी थोडी कठीण असू शकते. जुने गैरसमज वर येऊ शकतात. नात्यात अंतर वाढल्यासारखे वाटू शकते. पण शनी खोट्या नात्यांना दूर करतो आणि खरे नाते टिकवतो. जर तुमचे नाते फक्त आकर्षणावर टिकले असेल तर ते तुटू शकते. पण विश्वास, जबाबदारी आणि समजूतदारपणा असेल तर हेच नाते अधिक मजबूत होते. विवाहित सिंह राशींसाठी हा काळ संयमाचा आहे. अहंकार सोडून संवाद वाढवला तर संकट टळते. आरोग्याच्या दृष्टीने शनी हाडे, सांधे, पाठदुखी, थकवा या संबंधित त्रास देऊ शकतो. उशिरापर्यंत जागरण, अनियमित दिनचर्या आणि ताण यांचा परिणाम दिसू शकतो. त्यामुळे दिनचर्या शिस्तबद्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सकाळी लवकर उठणे, सूर्यनमस्कार करणे आणि शनिवारी शनी मंत्र जप करणे लाभदायक ठरते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शनीची दृष्टी नुकसान की राजयोग. जर सिंह राशीचा व्यक्ती अहंकार, दिखावा आणि आळशीपणा सोडला नाही तर शनी कठोर धडा शिकवतो. पण जर त्याने संयम, मेहनत आणि शिस्त स्वीकारली तर हा काळ आयुष्यातील सर्वात मोठ्या उंचीवर नेऊ शकतो. अनेक मोठे उद्योगपती, राजकारणी आणि यशस्वी व्यक्तींच्या कुंडलीत शनीचा प्रभाव प्रबळ असतो. कारण शनी संघर्षातून सामर्थ्य निर्माण करतो. पुढील काही महिन्यात सिंह राशीच्या व्यक्तींना अचानक जबाबदाऱ्या वाढल्यासारख्या वाटतील. कुटुंबात मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. करिअरमध्ये दिशा बदलावी लागू शकते. पण घाबरू नका. हा काळ तुमची परीक्षा आहे, शिक्षा नाही. जितके तुम्ही जमिनीवर राहाल तितके शनी तुम्हाला वर नेईल. शनिवारी काळे तीळ दान करणे, शनी मंदिरात दीप लावणे आणि गरजू लोकांना मदत करणे हे उपाय लाभदायक ठरतील. लक्षात ठेवा, सिंह हा जंगलाचा राजा आहे. पण राजाला सुद्धा राज्य टिकवण्यासाठी नियम पाळावे लागतात. शनी तेच शिकवतो, नियम, शिस्त आणि जबाबदारी. त्यामुळे हा काळ भीतीचा नाही तर घडण्याचा आहे. नुकसान वाटणारी गोष्टच पुढे जाऊन मोठा राजयोग ठरू शकते. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर या काळात घाबरू नका. शनीची दृष्टी म्हणजे शेवट नाही, ती एका नवीन सुरुवातीची तयारी आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यामागे एक मोठं यश दडलं आहे. फक्त संयम ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि अहंकारापासून दूर राहा. लक्षात ठेवा, सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि राजाला कोणी थांबवू शकत नाही. फक्त त्याची परीक्षा घेतली जाते. जर तुम्हाला हे विश्लेषण उपयुक्त वाटलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच सविस्तर राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू एका नवीन राशीच्या भविष्यासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. धन्यवाद.